कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील 4,93,419 ग्राहकांकडे वीज बिलाची 72,24,00,000 रुपयांची थकबाकी आहे। या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी क्षेत्रीय स्तरावर सूचना देण्यात आल्या असल्याचं महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपतराव लटपटे यांनी सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 2,50,290 ग्राहकांकडे 35,50,00,000 रुपयांची थकबाकी आहे। वीज बिल वसुलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्यामुळे वीज बिल न भरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 1,111 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलाय। थकबाकी ग्राहकांची संख्या 2,50,290 आहे व त्यांची थकबाकी 35,50,00,000 रुपये आहे। महावितरण कंपनीवरील थकबाकीचा डोलारा वाढत आहे व महावितरण कंपनीस जर थकबाकी नाही भरली तर ग्राहकांना सेवा सुविधा देण्यास अडचण येत आहे। तरी महावितरण कंपनीने तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केलेली आहे व या महिन्यामध्ये 1,111 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे। ग्राहकांनी चालू आणि थकीत वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन महावितरण प्रशासनानं केलंय।